चातुर्मास म्हणजे काय आणि चातुर्मासाचं महत्व काय असतं याचं आशीर्वचन आचार्य श्री कुलरत्नभूषणजी गुरुदेव यांनी आज अब्दुल्लाट इथे सांगितलं. 4 मास म्हणजे चातुर्मास. यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं वातावरण उपवासासाठी पोषक असं असतं. अनेक जीव यामध्ये जन्मास येतात. अशा डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवांना कोणताही धोका होऊ नये आणि आपल्या हातून हिंसा होऊ नये यासाठी चातुर्मासमध्ये आपण पूजा अर्चा, उपवास, धार्मिक विधी तसेच अनेक साधू संतांचे आशीर्वचन आपणास ऐकायला मिळतं. आज जर पाहिलं की मनुष्य पाण्याने आंघोळ करून स्वच्छ होतो, परंतु मुनिजन हे जप, तप, ध्यान, वाचन हे नित्यनेमाने करून आपलं शरीर, आपला आत्मा स्वच्छ करून घेतात. आपण ही जगावं जगू द्या हे नित्य नियम पाळून जगणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो आहोत की आपला देश संपूर्ण जगाचा गुरुदेश बनणं महत्वाचं आहे, कारण आपल्या देशाची संस्कृती अतिशय चांगली आणि प्राचीन अशीच आहे, असं आचार्य श्री कुलरत्नभूषणजी गुरुदेव यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. अख्तर मकानदार, अब्दुल्लाट. आबाल वृद्धपर्यंत बालक पण मंदिरला यावा, प्रभूचं दर्शन करावा, माझ्या आत्म्यामध्ये भगवान व्हायचं सामर्थ्य आहे हे बोध बालकांना पण पाहिजे. हे भारतीय संस्कृती आहे. प्रत्येक आत्म्यामध्ये मी परमात्मा बघतो, आप्पासो परमात्मा. जैन सिद्धांत प्रमाणे असं आहे, बेडकासारखं बेडकं पण प्रभू महावीरांचं भक्ती केलं, रस्त्यात मरून पण स्वर्गात देव होऊन जन्म घेतलं. हे भगवंतांचं भक्तीचं प्रभाव आहे. असं जे जैन धर्म मात्र जैनांना सीमित नाही, प्राणी मात्राचं कल्याण करणारा धर्म आहे. आणि ह्या वर्षा योगामध्ये अर्थात चातुर्मासामध्ये जीवांना धर्म करायला अनुकूल वातावरण असते. शेतकरी वर्ग असू दे, व्यापारी वर्ग असू दे, त्याला वेळ काढून आम्ही धर्मासाठी वेळ देऊन आत्म्याचं कल्याण करून घ्यायचा भाव प्रत्येक जीव करू शकतात. म्हणून हा चातुर्मास खास करून साधूंना अहिंसा महाव्रताचं पालन करायचं पर्व आहे आणि साधनाचं पर्व आहे. व्रत, नियम, उपवास म्हणजे ह्या चातुर्मासामध्ये अनुकूल वातावरण असल्यामुळे बिना पाणीनं आम्ही 3-3, 5-5 उपवास करून, धारणी पारणी करून, एकासन करून श्रावक लोक पण भक्ती करू शकतात आणि प्रभूचं पूजा अर्चना करू शकतात, जाप तप करू शकतात. आमच्या संस्कृतीमध्ये जप करायची विशेष परंपरा आहे. त्याला जैन धर्मामध्ये 5 प्रकारचं स्नानाचं एक उपमा दिले गेले. मंत्रस्नान, जपस्नान, तपस्नान, शील स्नान, जपस्नान असं 5 प्रकारचं स्नान सांगितलेलं आहे. कसं जलानं सामान्य धर्मी गृहस्थ जीव अंघोळ करतात, आम्ही असं आत्म्याचं अंघोळ करतो. तुम्ही जलानं शरीराचं स्वच्छ करते, आम्ही जपानं आत्म्याचं स्वच्छ करतो, तपानं आत्म्याचं स्वच्छ करतो आणि ब्रह्मचर्य शील व्रताचं पालन करत आम्ही आत्म्याला असं विशुद्धी बनवतो की आत्मा राहणार नाही, पवित्र परमात्मा होणार. त्यासाठी आत्म्याच्या स्नानाचं आवश्यकता आहे. एक स्नान शरीराचं असेल तर 4 स्नान आत्माचे आहे. त्या 4 स्नानाच्या माध्यमातून जप, तप, शील व्रत, त्या तपाचा आराधनाच्या माध्यमातून आत्म्याला जो कर्म बंद झालेला आहे त्या कर्म धुवून घ्यायचे पर्व, विशेष पर्व म्हणजे हे चातुर्मास पर्व आहे. हे चातुर्मास पर्वामध्ये अनेक व्रत येतात. दशलक्षण व्रत असो, षोडशकरण व्रत असो, पार्श्वनाथ भगवंतांचं जो मी रविवार व्रत म्हणतो, पंचमेरू, रत्नत्रय लोपी, असे जैन धर्मात अनेक व्रत सांगितलेले आहेत. त्या व्रताच्या माध्यमातून श्रावक लोक अष्टद्रव्यानं जिनेंद्र भगवंतांचा, मा जिनवाणीचं, गुरूंचं भक्ती करून मुक्तीच्या मार्गात जाऊ शकतात. जैन धर्मामध्ये व्यवहार आणि निश्चय रत्नत्रयाचं कथन केलेलं आहे. ज्या आत्म्याला रत्नत्रय निधी प्राप्त होते तो 3 लोकाचा नाथ अर्थात परमात्मा पर प्राप्त करून घेतात. त्या रत्नत्रय निधी म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. काल मी नाव घोषणा केलतो, 3 माताजींना दीक्षा दिली, त्यांना दर्शनमती, ज्ञानमती, चारित्र्यमती असं नाव दिलेलं. याचा अर्थ रत्नत्रय निधी त्यांना प्राप्त व्हावा. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य ह्याला रत्नत्रय म्हटलेलं आहे. सम्यक दर्शनमध्ये आत्म्यावर श्रद्धा, देव शास्त्र गुरुवर श्रद्धा, स्वर्ग आणि मोक्ष, पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म याच्यावर जो विश्वास, श्रद्धा, जाप तप करू शकतात. आमच्या संस्कृतीमध्ये जप करायची विशेष परंपरा आहे. त्याला जैन धर्मामध्ये 5 प्रकारचं स्नानाचं एक उपमा दिले गेले. मंत्रस्नान, जपस्नान, तपस्नान, शील स्नान, जपस्नान असं 5 प्रकारचं स्नान सांगितलेलं आहे. कसं जलानं सामान्य धर्मी गृहस्थ जीव अंघोळ करतात, आम्ही असं आत्म्याचं अंघोळ करतो. तुम्ही जलानं शरीराचं स्वच्छ करते, आम्ही जपानं आत्म्याचं स्वच्छ करतो, तपानं आत्म्याचं स्वच्छ करतो आणि ब्रह्मचर्य शील व्रताचं पालन करत आम्ही आत्म्याला असं विशुद्धी बनवतो की आत्मा राहणार नाही, पवित्र परमात्मा होणार. त्यासाठी आत्म्याच्या स्नानाचं आवश्यकता आहे. एक स्नान शरीराचं असेल तर 4 स्नान आत्माचे आहे. त्या 4 स्नानाच्या माध्यमातून जप, तप, शील व्रत
ह्या तपाचा आराधनाच्या माध्यमातून आत्म्याला जो कर्म बंद झालेला आहे त्या कर्म धुवून घ्यायचे पर्व, विशेष पर्व म्हणजे हे चातुर्मास पर्व आहे. हे चातुर्मास पर्वामध्ये अनेक व्रत येतात. दशलक्षण व्रत असो, षोडशकरण व्रत असो, पार्श्वनाथ भगवंतांचं जो मी रविवार व्रत म्हणतो, पंचमेरू, रत्नात्रय लोपी, असे जैन धर्मात अनेक व्रत सांगितलेले आहेत. त्या व्रताच्या माध्यमातून श्रावक लोक अष्टद्रव्यानं जिनेंद्र भगवंतांचा, मा जिनवाणीचं, गुरूंचं भक्ती करून मुक्तीच्या मार्गात जाऊ शकतात. जैन धर्मामध्ये व्यवहार आणि निश्चय रत्नात्रयाचं कथन केलेलं आहे. ज्या आत्म्याला रत्नात्रय निधी प्राप्त होते तो 3 लोकांचा नाथ अर्थात परमात्मा पद प्राप्त करून घेतात. त्या रत्नात्रय निधी म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. काल मी नाव घोषणा केलतो, 3 माताजींना दीक्षा दिली, त्यांना दर्शनमती, ज्ञानमती, चारित्र्यमती असं नाव दिलेलं. याचा अर्थ रत्नात्रय निधी त्यांना प्राप्त व्हावा. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य ह्याला रत्नात्रय म्हटलेलं आहे. सम्यक दर्शन म्हणजे आत्म्यावर श्रद्धा, देव शास्त्र गुरुवर श्रद्धा, स्वर्ग आणि मोक्ष, पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म याच्यावर जो विश्वास श्रद्धा ठेवते, त्याला जो जीव मानते त्याला सम्यक दृष्टी म्हटलेले व्यवहार. आणि ज्या सत्य ज्ञान आहे, परमात्माचं ज्ञान आहे, जो जीव, अजीव, आश्रव, बंध, संग्राम, निर्जरा, मोक्ष हे 7 तत्वाला जाणतात, आत्म्याला जाणतात, स्व पर काय भिन्न आहे याचं वेदज्ञान ज्या जीवाला असतात त्याला सम्यक ज्ञान असं उपमा दिलेलं आहे. आणि स्वतःच्या जीवनामध्ये उतरणं, आचरणात आणणं त्याला चारित्र्याचा दर्जा दिलेला आहे. ह्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी हे चातुर्मास एक महान पर्व आहे. म्हणजे देवशास्त्र गुरूंचं दर्शन, पूजन आणि गुरूंचं वाणी श्रवण करणं, स्वाध्याय करणं आणि जो श्रवण केलेले, जो आम्ही वाचलेलं आहे ग्रंथाचं, ते जीवनात उतरणं हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याचं प्राप्तीचे उपाय आहे. आणि एक अपेक्षानं भगवंतांचं भक्ती केल्यामुळे सम्यक दर्शन, मा जिनवाणीचं भक्तीमुळे भक्ती केल्यामुळे सम्यक ज्ञान आणि गुरूंच्या भक्तीमुळे आम्ही सम्यक चारित्र्याचं प्राप्ती करून घेऊ शकतो. हे व्यवहार रत्नत्रय आणि निश्चय रत्नत्रयासाठी स्व आत्मावर श्रद्धा, स्व आत्माला जाणणं आणि स्व आत्म्यामध्ये रमण करणं हे साक्षात मोक्षाला कारण आहे. त्या जाणीव घेण्यासाठी, त्याला प्राप्त घेण्यासाठी हे विशेष खास तर आमच्या चातुर्मास पर्व आहे. त्या चातुर्मास पर्वामध्ये श्रावकांनी रात्री भोजनाचा त्याग करायचं, कंदमूल अर्थात जेणेकंद खायचं नाही आणि पाणी सोडून प्यायचं. आणि किती शक्य आहे उपवास, अष्टमी असू दे, चतुर्दशी असू दे, 1 वेळा जेवण करणं, म्हणजे शरीर स्वास्थ्यासाठी पण आहे आणि आत्म्याला परमात्मा बनवण्यासाठी विशेष हे खास करून पर्व आहे. त्या माध्यमातून आम्ही चातुर्मासामध्ये किती आमच्यातून होते तेवढं जीवाचं रक्षण व्हावा. सर्व जीव जगा आणि जगूला महावीर भगवंतांचा प्रमुख संदेश आहे. त्या संदेशावर जगणारे हे जैन धर्म आहे. आणि जैन धर्म एक जात नसून विश्वाचं कल्याण करणारा धर्म आहे. कसं सूर्य सर्वांना पाहिजे, पाणी सर्वांना पाहिजे आणि ऑक्सिजन, आम्लजनक सर्वांना पाहिजे, असं धर्म सर्वांना पाहिजे. धर्म एक जाती विशेषचा नाही, धर्म सर्वांचं कल्याण करणारा धर्म आहे. म्हणून हा जैन धर्माचा जो जिनेंद्र भगवंतांनी जीवाच्या कल्याणासाठी उपदेश दिलेला आहे, त्या जिन धर्माला जो पालन करतात तो व्यवहाराला जैन आहे. आणि प्रत्येक आत्म्यामध्ये जिन व्हायचं सामर्थ्य आहे. जो जीव स्व आत्माला जाणून कर्मापासून निर्जरा होण्यासाठी तप केलेला आहे, साधना केलेला आहे, मोक्ष मार्गात प्रवृत्त होऊन स्व आत्म्याच्या परमहितासाठी बाकी कशाय बंद करून हर्षद वर्ग जो आम्ही म्हणतो, क्रोध, मान, माया, लोभ, मद, मत्सर हे सगळं त्याग करून शांत स्वभावानं स्व आत्माला जाणत आत्म्याचा परमानंद घेऊन जो कर्माचा निर्जरा करतात तो आत्मा सिद्ध परमेश्वर होऊन शाश्वत सुखाचा प्राप्ती करून घेतात. त्या शाश्वत सुखाचा प्राप्ती करून घेण्यासाठी 4 गती, मनुष्य गती, देवगती, नरगती, तिर्यंच गती, या 4 गतीत अनादी कालापासून हे आत्मा परिभ्रमण करत आहे. त्या 4 गतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे चातुर्मास सर्वश्रेष्ठ पर्व आहे. त्या पर्वात सर्व जीवाने धर्म मार्गात यावा आणि पुण्य कार्य करावा, आई बाबांचा सेवा करावा आणि भारतीयचा जो संस्कृती आहे, श्रमण संस्कृती, अहिंसा संस्कृती, अध्यात्म संस्कृती, त्या संस्कृतीवर जीव जगावा आणि भारत शीघ्रात शीघ्र विश्वगुरू बनून जगाला एक विश्वाला चांगला आदर्श देऊन प्रत्येक आत्माला परमात्मा बनण्याचं सामर्थ्य देऊ दे. हे मंगल भावनेनं ओम नमः. जय गुरु अहिंसा परमो धर्म की जय हो.